तुमचं नाव सांगा आधी. डॉक्टर गौरी. ओके. आणि कधीपासून म्हणजे ही पहिलीच वारी आहे का? ही माझी पहिलीच वारी आहे. ओके. आणि कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स वारीचा? खूपच छान. माझ्या आजोबांची परंपरा होती, ते यायचे. कुठून आलेत बाबा? धाराशिव जिल्हा मध्ये तेरखेडा गाव आहे, खेडेगाव आहे. आमच्यामध्ये आई वडील आणि हे सगळे माझे चुलते महाराज आहेत. मग त्यांनी म्हणजे असं काही वाटत नाही त्यांना की आपला म्हणजे प्रपंच किंवा हे काही नाही, जे समाजकारण आहे ह्याच्यासाठी आम्ही झटतो. हे असं आम्हाला कोणी काही देवा घ्यावा असं काही वाटत नाही आम्हाला. आम्ही म्हणजे प्रेमानं काम करतो की समोरच्या माणसाला आवडावं, हे आमचं काम आवडावं आणि त्यांचा काहीतरी म्हणजे आमचे संस्कार हे वाईट किंवा चांगले आहेत, हे चांगले संस्कार घ्यावे. जर माझ्यासारखा कलाकार 100पैकी 1 जण झाला तरी मी जिंकलं, म्हणून मी काम करतो, दुसरं काही नाही. नमस्ते, मी रांजणगाव गणपतीवरून आलोय. महागणपती देवस्थान रांजणगाव गणपती. अच्छा. कोणती वारी तुमची पालखी? आमची संत सावतमाळी पायदिंडी 16 रांजणगाव गणपती, आळंदी ते पंढरपूर. मग तुम्ही म्हणजे आवड म्हणून स्वतः घरातून एकटे येतात की तुम्ही काही व्यवस्था? माझे चुलते आहेत, ते दिंडी चालक आहेत. संत सावतमाळी जे दिंडी आहे त्या दिंडीचे चालक आहेत. आणि मी दरवर्षी या ठिकाणी पुणे ते सासवड एवढं चालतो आणि नंतर पंढरपूरला जातो. दिंडीला असतो दरवर्षी. हो. किती लोक असतात दिंडी तुमच्या? आमच्या दिंडीमध्ये साधारणतः 100 लोक आहेत. महिलांचं प्रमाण चांगल्यापैकी आहे. 100 लोक सगळे असतात दिंडीमध्ये. कसं वारकऱ्यांचा प्रतिसाद कसा असतो, किंवा बाहेर जे लोक तुम्हाला भेटतात दिंडीच्या सोबत चालणारे वगैरे किंवा हे सेवा देणारे, त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा? नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. खरं तर हा आनंद कुठेही नाहीये. एखाद्या 10 कोटीच्या बंगल्यामध्ये जो आनंद नाही, तो आनंद या ठिकाणी पायवारी दिंडीमध्ये आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. RTOच्या अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाहनांची शिस्त या ठिकाणी दिसते. त्यानंतर आपण आरोग्य सेवक जर पाहिलं तर आरोग्य सेवकही अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देण्याचं काम करतात जागोजागी. त्या ठिकाणी मग आपले जे दिंडी लोक आहेत, वारकरी आहेत, यांना कुठे जखम झाली असेल, पाया लागला असेल किंवा काही ठिकाणी तर स्वतः ते पाय चोळून वगैरे देतात, तेल लावून देतात किंवा बाकीच्या टॅबलेट असतील, गोळ्या असतील, या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. वारी म्हणजे काही सगळा आनंद सोहळा आहे. परपंच काही आठवत नाही, काय नाही. आलेला दिवस कसा जातो हे कळत नाही. ऊन वारा पाऊस जाणवत नाही. जसं जेवण साधं जरी असलं तरी चांगलं आनंदाने माणूस खातंय. म्हणजे दुःख या गोष्टी वारीत कुठलंच नाही. सगळ्या गोष्टी समाधानाच्या आनंदानं सगळ्या पार पाडतात. कसं वाटतं बरं 21 दिवस? 21 आनंद वाटतो. घराच्या बाहेर राहतो आपण, परपंचापासून दूर आनंद वाटतो. हो. घरी रोज पुरणपोळी खाण्यापेक्षा इथं पिठलं भाकरी आनंदाची चांगली छान वाटते. आता तुमची वारी किती म्हटलं तुम्ही? माझी वारी 24वी. 2 म्हणजे 2 तर पूर्ण झाले म्हणायचे. आणि आमची क्रमांक 234 क्रमांकाची दिंडी ही आम्ही दिंडी चालू केली ती. आता ह्याला 23 वर्ष चालू आहे. काय दिंडीचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे आमच्या दिंडीचं जर वैयक्तिक म्हणलं तर दिंडी चालू झाल्यापासून आज 23 वर्षापर्यंत आमची वाहनं पहिले तीच आहेत, येणारे भाविक तीच आहेत, अन्नदाते तीच आहेत. म्हणजे सगळं जुन्या पद्धत. काय व्हायचं मोठं होऊन? काय व्हायचं? कीर्तनकार. तुला? कीर्तनकार. कीर्तन करायला आवडतं? कीर्तनकार आहात दोघे पण. अच्छा. कुठून आलेत तुम्ही? आम्ही का उस्मानाबाद. कितवी वारी तुमची? पहिलीच वारी आहे. कसा आहे अनुभव? चांगला. दुखत होतं, चाला येत नव्हतं, कंबर दुखत होती, पण चांगलं वाटायला, भारी वाटायला, एकदम भारी वाटायला, आनंद वाटायला. आतापर्यंतचा टप्पा चांगला गेला. पुढचा पण जातोय. उठता बसता येत नव्हतं कमरेनं, पण आता चांगलं चाला येतंय, फुगड्या ही चांगला आनंद घ्या येतोय. मग आता पुढचे 21 दिवस कसे जाणार? छान जाणार. वाटतंय. वाटतंय. तुम्ही काय सांगा? चांगलं वाटतंय.
गुडघे पाय दुखत होते चांगलं वाटतंय आनंद वाटतोय लुटाव वाटतोय इकडे आल्यावर कसे बरे झाले बरं हा? बरे कसं काय झाले इकडे येऊन चांगली झाली की बरी. पांडुरंगाने केलं खूप पांडुरंगाचे उपकार म्हणायचे पांडुरंगाची साथ आणि खरंच पांडुरंगाचं कधीच हे व्हायचं नाही लयच भारी आनंद आहे किती महिला आहे तुम्ही एकूण आम्ही लय मोठे आहेत गावच्या का वारीत वारीत लय मोठे वारीत लय आहेत मोठे. 200 बरं आता तुम्ही जसं असं विसाव्याला वगैरे थांबतात तर मग इथे काय गप्पा होत असतील तुमच्या काय फुगड्या 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 ही आनंद अभंग गवळणी खेळून दाखवायची काय एखादी गवळण म्हणून दाखवा मला गवळण या सगळ्यांचं नाव म्हणा. सगळ्यांचं काजळामुळं दिसतंय काळ काजळामुळं दिसतंय काळ नंदाच कारट ग बाय बाय नंदाच कारट घागर घेऊन पाणी अशी जाता आरी तो आमची वाट घागर घेऊन पाणी अशी जाता आरी तो आमची वाट पदराला ओढीतो किती बाय हा चावट पदराला ओढीतो किती बाय हा चावट काय वाटतं मग वारीत चालताना काय वाटत निवांत वाटत हो का माऊलीचा सोहळा आहे चांगलं वाटते काहीतरी चांगला अनुभव सांगा ना मला वारीतला की काय वारीत चालताना काय आता एवढे 21 दिवस तुम्हाला कव्हर करायचे काय नाही काय चांगलं मग 21 दिवस कसे जातात तुमचे आमचं कसं जाते आम्ही जातात 21 दिवस असं म्हणजे घरातला आनंद एकदम आनंद असा असतोय आम्हाला जेवायला पंक्तीत बसून जेवायला जेवण करायला भाकरी करायला चालायला माऊली बरोबर माऊलीचा आमासनी लई म्हणजे असं म्हणजे आनंद वाटतोय येण्याची आधीची तयारी वगैरे कशी असते छान आहे हा? छान आहे 1 महिन्यापासून हा बचत गटातून पैसे घेतले आम्ही अच्छा हा आणि पण दिंडीत आलो आणि त्याचा आनंद किती घेतला लोक आहेत मग बचत गटाच्या पैशाच्या याच्यावर किती आमच्यात महिला आल्या? जवळजवळ 15-20 आहे त्या अच्छा. हा 15-20 महिला आहेत तुम्ही पत्रकार आहेत कॅमेरे आहेत एवढी शासनाला मदत करायची की एकतर महिला भीतीच्या हात आहेत कशा तरी गटातून बाहेर निघाल्या हा. त्यातून सहभागी करावा आम्हाला एवढीच विनंती अच्छा पण शासनाकडून वारकऱ्यांना पैसे दिले जातात ना दिले जाते ती बघ तुमच्यापर्यंत येते की योजना आमच्यापर्यंत नाही कोण आलं तरी आणतंय? आमची जी चालक आहे ना दिंडी चालक भरपूर आमची व्यवस्था करतात फुल मस्त हा. महिलांच्या बाबतीत त्याच्यामुळे आम्हाला महिलांच्या व्यवस्थेत चांगली व्यवस्था. जरी आम्हाला शासनाने जरी पैसे दिले दिंडी चालकाला दिले तरी चालते